आज पहिल्यांदाच काहीतरी बनवलेलं परीला इतकं आवडलं ना की ती नाचून नाचून खात होती. काय ते पुढे तर समजेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज होता वेट लॉस जर्नीचा दिवस दुसरा. त्याच्यासाठीच मी ही बिगर तेलाची भाजी बनवलेली. त्यासाठी वालाच्या शेंगा मस्त निवडून घेतल्या आणि धुवून घेतल्या. नंतर कढईमध्ये मस्त जिरे थोडेसे भाजून घेतले आणि शेंगा टाकून पण मस्तपैकी भाजून घेतले. ह्या शेंगांना फक्त वाफेवर शिजवायचे आहेत. आता त्याच्यात तेल घालायचं नाही ना काय. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि लाल तिखट पण घातलेलं, पण त्याचा शूट काय घेण्यात आलं नाही, कारण बाबूची आणि परीची इतकी भांडणं चालू होती ना त्या टायमिंगला. त्याच्या नादातच बघा ह्या शेंगा पण इतक्या करपून गेलेल्या ना. पण तुम्ही थोडंसं लक्ष देऊनच करा. मला ना पाण्याचा शिपका टाकायचा होता, पण त्या दोघांकडे बाहेर गेले नाही. इकडे थोडासा उशीर झाला यायला तर भाजी करपून गेली. नंतर ना त्याच्यामध्ये मस्त पाण्याचा शिपका टाकून शिजून घेताना एका साईडला डाळ भाताचा पण कुकर लावून घेतला. तर असा होता दुपारचा लंच माझा. आणि नंतर संध्याकाळी हे घरी आल्यावर मस्तपैकी त्यांच्यासाठी नॉर्मल कॉफी बनवली आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली. इतकी कडू लागते ना ब्लॅक कॉफी, थोडीशीच पिली आणि बाकीची टाकून दिली. काय करणार, नाही प्यायला झाल्यावर खाल्लेलं पण बाहेर यायचं नाही ते. मग संध्याकाळी असं ठरवलं की मुगाचे ढोसे करूया म्हणून. ही पण म्हणजे यूट्यूबला बघून बघूनच मी पण ही रेसिपी केली आहे. एवढी काय परफेक्ट नव्हती झाली, पण टेस्टला खूप छान लागत होती. आणि ती ना मी जी ह्याच्यासोबत खाल्ली, जवसाच्या चटणीसोबत. त्याच्यामध्ये ना म्हणजे आपण पाहिजे ते व्हेजिटेबल टाकू शकतो आपल्या आवडीनुसार. मी फक्त बीट आणि गाजरच टाकलेलं. हे असे छोटे छोटे केलेत ना मी, तसे 3 खाल्ले. छान लागत होते. मग त्याच्यामध्ये अजून पनीर वगैरे घातलं ना, त्याची टेस्ट अजून हे होईल आणि प्रोटीन पण त्यातून भेटेल. माझ्या परीला बघा किती आवडलं आहे ना. इतकी नाचून नाचून खात होती ना, काय सांगायला नको. चला बाय.